जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांची बदली आता नागपूरमध्ये झालेली आहे आणि त्यांच्या जागी दिल्लीवरून ईशी सिंधू हे नगरमध्ये आता पदभार घेणार आहेत. जर पाहिलं तर रंजन कुमार शर्मा हे आल्यापासून अनेक जे मोठमोठे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्वात मोठा जी घटना घडली होती ती म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयावर जो हल्ला झाला होता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून, हे सर्वात मोठा हल्ला म्हणता येईल. आणि त्याच दरम्यान केडगावमध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते. या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी झाल्याने एक मोठी घटना आपण म्हणता येईल. मात्र अत्यंत कौशल्याने या दोन्ही घटना पोलीस अधीक्षकांनी हाताळल्याने एकंदर आपण पाहिलं तर राजकीय अनेक मोठमोठे गुन्हेगार यामध्ये होते. या सर्वांना जेलमध्ये टाकण्याचं काम रंजन कुमार शर्मा यांनी केलं होतं. आणि त्यांच्या कारकिर्दीत पाहिलं तर अनेक मोठे दिग्गज नेत्यांवरही वेळोवेळी कारवाई करण्यात आली होती. त्या दरम्यान महानगरपालिकेचे जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये सुद्धा कोणतीही अनुचित घटना घडलेली नाहीये आणि अनेक नगरसेवकांनाही सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. एकंदर जर पाहिलं तर आपण रंजन कुमार शर्मा हे अत्यंत शांत, संयमी आणि तितकेच कायद्याचं कठोर पालन करणारे म्हणून SP या नगर जिल्ह्याला लाभले होते.